हॅलो फ्रेंड्स, मी अशोक गदादे, गंगाई फार्मसी कॉलेज कडा. मी आज एक नवीन टॉपिक घेऊन येत आहे तुमच्याकडं. फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2 PC2 हा डी फार्मसी सिलेबसमध्ये परीक्षेसाठी एक महत्त्वाचा क्वेश्चन असतो नेहमी. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग डिफरंट रिंग, म्हणजे ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग पायरिमिडिन रिंग और पायरिडिन रिंग फुरान या पद्धतीने क्वेश्चन असतो. त्यातला एक पार्ट आपण पाहू. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग पायरिमिडिन रिंग. पायरिमिडिन रिंग हा बेसिकमध्ये ऑलरेडी झालेला आहे. परत आत्ताच आपण काही स्ट्रक्चरमध्ये पण पाहिले होते. पण पुन्हा एकदा पाहू पायरिमिडिन काय आहे. पायरिमिडिनचं केमिकल नेम आहे 1,3-डायझिन. आता हे केमिकल नेम परत एकदा पाहू. INE फॉर 6 मेंबर रिंग. डायॲझा म्हणजे 2 नायट्रोजन 1 आणि 3 पोझिशनला. आता नंबरिंग दिलेली 1 अँड 3 पोझिशनला डायॲझा. INE फॉर 6 मेंबर रिंग, म्हणजे याचं जे बेसिक आहे हे तुम्हाला समजलंच असेल की INE 6 मेंबर रिंग डायॲझा 1,3-डायझिन, म्हणजे याचं कॉमन नेम जे आहे ते पायरिमिडिन. 1,3-डायझिनचं कॉमन नेम. आणि या पायरिमिडिन जे आहे हे रिंग जे आहे हे कोणकोणत्या ड्रग्समध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे आपल्या. बऱ्याच वेळा विद्यार्थी काही गोंधळ पण करतात. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग पायरिमिडिन रिंग असा प्रश्न विचारला तर बरेच जण फक्त पायरिमिडिन रिंग काढून मोकळे होतात. तर ते आपल्याला पायरिमिडिनची रिंग काढायची नाही आहे, तर ही पायरिमिडिन रिंग कोणकोणत्या ड्रग्समध्ये आहे. आता हे भरपूर ड्रग्समध्ये आहे, परंतु आपल्याला सिलेबसमध्ये जे डी फार्मसी सेकंड इयरला जे सिलेबस आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या ड्रग्समध्ये पायरिमिडिन आहे आपण एक थोडक्यात एक एक पाहू. एक सुरुवातीला सर्वात आधी 1 नंबरला पाहू की 2,4,6 ट्रायऑक्सोपायरिमिडिन म्हणजे काय. एकदम सिंपल जे आहे. या ठिकाणी पायरिमिडिन जे आहे याच्या ठिकाणी नंबरिंग दिलेली आहे 1, 2, 3, 4, 5, 6. आता या ठिकाणी काय म्हणलं आहे की 2,4,6 म्हणजे 2, 4 आणि 6. या 2,4,6 ट्राय 3 ऑक्सोपायरिमिडिन, म्हणजे बघा या ठिकाणी मी काय केलं आहे 2 पोझिशन 4 पोझिशन आणि 6 पोझिशन या ठिकाणी ऑक्सो जोडलेला आहे. आता काय काय बदल झालेला आहे पुन्हा एकदा सांगतो. 1 अँड 2 पोझिशनला जर ऑक्सो जोडताय डबल बॉन्ड O, तर या ठिकाणी 1 अँड 2च्या मध्ये जो बॉन्ड आहे तो निघून जाईल आणि या ठिकाणी ऑलरेडी या ठिकाणी कार्बनची व्हॅलन्सी 4 झालेली डबल बॉन्ड O जाऊ, परंतु नायट्रोजनची व्हॅलन्सी कमी होते म्हणून नायट्रोजनला एक हायड्रोजन ॲड झालेला आहे. या ठिकाणी नायट्रोजन 1 अँड 2च्या मध्ये जो बॉन्ड होता निघून गेलेला आहे, या ठिकाणी हायड्रोजन जोडला आहे. त्याच पद्धतीने तुमच्या 4 पोझिशनला जो ऑक्सो आलेला आहे त्यामुळं 3 आणि 4 मधला बॉन्ड गेलेला आहे, त्यामुळं 3 पैशी तुम्हाला परत नायट्रोजनला एक हायड्रोजन जोडलेला आहे. त्याच पद्धतीने तुमचा 5 आणि 6 याच्यामधला बॉन्ड गेलेला आहे ऑक्सो आणि या ठिकाणी 5 पोझिशनला पण एक हायड्रोजन ॲड झालेला आहे. पहिला एक हायड्रोजन होता, आता हा सायलेंटला आहे, हा दाखवलेला नाही आपण. तर या ठिकाणी पण हायड्रोजन असे 3 हायड्रोजन वाढलेले आहेत, परंतु ते मेन्शन न करता डायरेक्ट आपण काय केलं आहे ऑक्सो जो आहे ऑक्सो ॲड झाल्यामुळे ते हायड्रोजन मेन्शन वाढलेले आहेत. तर त्यामुळे केमिकल नेम तुमचं तयार होतं 2,4,6 ट्रायऑक्सोपायरिमिडिन. हे स्ट्रक्चर समजलं तुम्हाला. या ठिकाणी बघा फक्त काय केलं आहे 2 पोझिशन 4 पोझिशन आणि 6 पोझिशन जे आहे या ठिकाणी ऑक्सो जोडलेला आहे आणि उरलेले ज्या 3 पोझिशन आहेत त्या म्हणजे 1 पोझिशन 3 पोझिशन 5 पोझिशन त्या ठिकाणी हायड्रोजन वाढलेला आहे आणि ज्या ठिकाणी नायट्रोजन आहे हेट्रो ॲटम त्या ठिकाणी आपण तो दाखवलेला हायड्रोजन कार्बनच्या ठिकाणी दाखवलेलं नाही. हे जे झालेलं स्ट्रक्चर आहे हे कोणतं आहे, हे बार्बिच्युरिक ॲसिड. ॲक्च्युली बार्बिच्युरिक ॲसिड हे जे आहे याचं दुसरं नाव बार्बिटल आहे आणि हे तुम्हाला हिप्नोटिक अँड सिडेटिव्ह या चॅप्टरमध्ये तुम्हाला भेटेल. त्यामध्ये बार्बिच्युरेट अँड देअर डेरिव्हेटिव्स, त्यामध्ये लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्समध्ये पहिले एक्झाम्पल आहे बार्बिच्युरिक ॲसिड. परंतु तुम्हाला परीक्षेला बार्बिच्युरिक ॲसिडचं पण बऱ्याच वेळा स्ट्रक्चर विचारलेलं आहे. केमिकल स्ट्रक्चर बऱ्याच वेळा विचारतात. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ किंवा बेसिकमध्ये जे स्ट्रक्चर विचारतात ड्रॉ स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये सुद्धा कारण बार्बिच्युरिक ॲसिडसुद्धा बेसिक स्ट्रक्चर येते, ड्रग्स येते. तर हे बार्बिच्युरिक ॲसिडचं तुम्हाला महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. आता हेच बार्बिच्युरिक ॲसिडवरून आपल्याला परत काही ड्रग्स होतात ते पाहायचं आहे की ही बार्बिच्युरिक ॲसिड परत एकदा रिपीट करतो काय आहे 2,4,6 ट्रायऑक्सोपायरिमिडिन आहे आणि हे झालं बायरुवेट. या 2,4,6
ट्रायऑक्सोपायरिमिडीनला फक्त आपण काय करायचं आहे, 5 इथाईल आणि 5 फिनाईल जोडायचं आहे. म्हणजे हे केमिकल नेम तयार होतं 5 इथाईल 5 फिनाईल बार्बिच्युरिक ॲसिड. म्हणजे जर हे बार्बिच्युरिक ॲसिड ऑलरेडी काय आहे, 2,4,6 ट्रायऑक्सोपायरिमिडीन आहे. म्हणजे हे असं पण होऊ शकतं 5 इथाईल 5 फिनाईल 2,4,6 ट्रायऑक्सोपायरिमिडीन, हे सुद्धा केमिकल नेम होऊ शकतं. परंतु हे 2,4,6 ट्रायऑक्सोपायरिमिडीनला बार्बिच्युरिक ॲसिड म्हटलेलं आहे. त्यामुळं आपल्याला हे डायरेक्ट जरी म्हटलं 5 फिनाईल 5 इथाईल 5 फिनाईल बार्बिच्युरिक ॲसिड तरी चालेल. आणि मग काय बदल करावं लागेल, या ठिकाणी हे सर्व स्ट्रक्चर जागेवर आहे. ह्या 1 2 3 4 6 पोझिशनमध्ये काही बदल नाही करायचं. फक्त काय झालं आहे, 5 पोझिशनला इथाईल आहे, 5 पोझिशन फिनाईल. ऑलरेडी 5 पोझिशनला 2 हायड्रोजन आहेत, ते रिप्लेस होतात. आणि या ठिकाणी 5 पोझिशनला 5 इथाईल म्हणजे C2H5 आणि 5 फिनाईल म्हणजे C6H5. एवढाच बदल हा तुमचा होतो, तो म्हणजे बार्बिच्युरिक ॲसिडपासून फेनोबार्बिटॉन तयार होण्यासाठी. आणि हे फेनोबार्बिटॉन हे परीक्षेसाठी फार महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला ज्यावेळेस हा प्रश्न विचारला जातो, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग पायरिमिडीन रिंग, तर तुम्ही फेनोबार्बिटॉनचं स्ट्रक्चर काढू शकता. बार्बिच्युरिक ॲसिडचं काढू नका, ते बेसिकमधलं आहे, काढलं तरी चालेल. परंतु तुम्हाला फेनोबार्बिटॉन स्ट्रक्चर काढलं तर उत्तम राहील. तर फेनोबार्बिटॉन काय, बार्बिच्युरिक ॲसिड जे आहे 2,4,6 ट्रायऑक्सोपायरिमिडीन हे तुम्हाला आलेले आहे. पायरिमिडीनला फक्त 2,4,6 ट्रायऑक्सो जोडलेलं आहे. आणि या 2,4,6 ट्रायऑक्सोच्या 5 पोझिशनला काय केलेलं आहे, C2H5 म्हणजे इथाईल आणि C6H5 म्हणजे फिनाईल जोडलेलं आहे. आणि हे तयार झालेलं आहे फेनोबार्बिटॉनचं स्ट्रक्चर. फेनोबार्बिटॉनसुद्धा बार्बिच्युरेट अँड डेरिव्हेटिव्ह हिप्नॉटिक अँड सेडेटिव्हमध्ये लॉंग ॲक्टिव्ह बार्बिच्युरेटमध्ये आहे. आणि हे सुद्धा स्ट्रक्चर बऱ्याच वेळा परीक्षेला तुम्हाला विचारलेलं आहे. हे स्ट्रक्चरसुद्धा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी एक टाकलं होतं की केमिकल नेमवरून स्ट्रक्चर कसं काढायचं. तर हे स्ट्रक्चरसुद्धा केमिकल नेमवरून परीक्षेला विचार 5 इथाईल 5 फिनाईल बार्बिच्युरिक ॲसिड असं केमिकल नेम देऊनसुद्धा हे स्ट्रक्चर विचारतात. त्यामुळे फेनोबार्बिटॉन जे आहे हे स्ट्रक्चर तुम्हाला फार परीक्षेसाठी महत्त्वाचं. आता या फेनोबार्बिटॉनमध्ये थोडा जर बदल केला तर म्हणजे फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, 1 मिथाईल म्हणजे 1 पोझिशन जे आहे, या ठिकाणी बघा 1 पोझिशनला हायड्रोजन आहे, 2 पोझिशन 3 पोझिशन 4 पोझिशन 5 पोझिशन 6 पोझिशन. 1 पोझिशनला काय आहे, एक हायड्रोजन आहे. आणि या ठिकाणी 1 पोझिशनचं हायड्रोजन रिप्लेस होऊन 1 मिथाईल फक्त जोडायचं आहे. बाकीचं आहे तसंच आहे तुमचं 5 फिनाईल 5 इथाईल बार्बिच्युरिक ॲसिड जे आहे तसंच राहणार आहे. तर बाकीच्या स्ट्रक्चरमध्ये कुठंही बदल नाही. या ठिकाणी मिथाईल जोडलेला आहे. या ठिकाणी मिथाईल फेनोबार्बिटॉनचं स्ट्रक्चर जे आपण काढलं होतं त्या ठिकाणी फक्त 1 पोझिशन जे आहे, या ठिकाणी मी नंबरिंग दिलेलं नाही, पण हे 1 पोझिशन जे आहे 1 पोझिशनला काय करायचं, फक्त मिथाईल जोडलेला आहे. स्ट्रक्चर तयार होतं मिथाईल फेनोबार्बिटॉन. आणि त्याचं दुसरं कॉमन नेम आहे मेफोबार्बिटॉल. हे सुद्धा लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरिक ॲसिडमध्ये एक्झाम्पल येतं. आणि हे परीक्षेला 1-2 वेळा परीक्षेला विचारले, त्यामुळे विचारू शकतात. आणि सोपं स्ट्रक्चर आहे. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, फेनोबार्बिटॉनच्या 1 पोझिशनला मिथाईल जोडला की मेफोबार्बिटॉल किंवा मिथाईल फेनोबार्बिटॉल अशा पद्धतीने तुम्हाला पायरिमिडीनपासून हे 3 स्ट्रक्चर आपण पाहिले बार्बिच्युरेट्समधले. यातलं सर्वात महत्त्वाचं स्ट्रक्चर म्हणजे फेनोबार्बिटॉन. आणि परीक्षेला तुम्ही ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग पायरिमिडीन रिंग त्यातलं एक स्ट्रक्चर तुम्ही हे फेनोबार्बिटॉन काढू शकता. याच्या व्यतिरिक्त आणखीन स्ट्रक्चर जे आहे ते म्हणजे तुमच्या चौथं स्ट्रक्चर आपण पाहू, जे तुमच्या ऑलरेडी सिलेबसमध्ये आहे. 5 ब्रॅकेटमध्ये 4 क्लोरोफिनाईल 6 इथाईल 2,4 पायरिमिडीन डायामाइन. आता हे काय आपण डिटेल्समध्ये पाहू. कॉमन नेम आधी मी सांगत नाही आहे, तुमचं हे स्ट्रक्चर ऑलरेडी झालेलं आहे. आपण पायरिमिडीन सगळ्यांनी पाहिले. पायरिमिडीन मी वरती दाखवलं होतं बघा, 1,3 डायाझिन. आणि हे आहे पायरिमिडीन. या पायरिमिडीनला काय केलेलं आहे, फक्त 2 आणि 4 पोझिशनला डायामाइन जोडलेलं आहे. लक्षात येते तुमच्या. या ठिकाणी ऑलरेडी हे पायरिमिडीन आहे. या ठिकाणी जे 2 पोझिशनला जो सायलेंट हायड्रोजन होता, या ठिकाणी याच्या जागेवर काय NH2 आलेला आहे.
आणि प्लस कुठलाही बॉन्ड्स कमी झालेले नाही, कारण फक्त हायड्रोजनच्या जागेवर रिप्लेस झालेला आहे NH2 आणि तो NH2 आलेला आहे 2,4 पोझिशनला. म्हणून हा काय NH2 अमाईन, म्हणून 2,4 डायमाईन पायरिमिडीन असं होतं. परंतु लिहिताना आपल्याला सोपं जाण्यासाठी 2,4 आधी लिहिलेलं आहे पायरिमिडीन डायमाईन, 2,4 पायरिमिडीन डायमाईन. हे जे बेसिक आहे हे केमिकल नेम आपण घेतलेलं आहे. केमिकल नेम जे आहे ते 2,4 डायमाईन हे आपण केमिकल नेम काढलेलं आहे. सर्वांच्या लक्षात आलं असेल. या ठिकाणी फक्त पायरिमिडीनच्या 2 आणि 4 पोझिशनला अमाईन ग्रुप वाढलेला आहे, म्हणून 2,4 डायमाईन. आता पुढं आपण याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे की 6 इथाईल. हा जो 1 2 3 4 5 6 या ठिकाणी बघा 6 इथाईल. याच्या बेसिक झाल्यानंतर पॅरेंट नेम झाल्यानंतर 6 इथाईल येतं. आपण 6 इथाईल हा 6 पोझिशनला इथाईल जोडलेला आहे. या ठिकाणी सुद्धा कुठेही तुम्हाला बॉन्ड्स वगैरे कमी झालेले नाहीत, फक्त हायड्रोजन रिप्लेस होऊन 6 इथाईल, इथाईल म्हणजे C2H5, 6 इथाईल 2,4 पायरिमिडीन डायमाईन. 2,4 पायरिमिडीन डायमाईन झालं होतं. आता फक्त त्या ठिकाणी 6 इथाईल जोडलेलं आहे. आता पुढं पाहू आपण काय आहे की या ठिकाणी 5 क्लोरोफिनाईल. आता हे परत ब्रॅकेटमध्ये आलेलं आहे 4 क्लोरोफिनाईल. मग आपण फक्त फिनाईल घेऊ आधी की हा किती पोझिशनला जोडलेला 5. तर आपण ते स्ट्रक्चर काढू 5 फिनाईल. म्हणजे तुमच्या 1 2 3 4 या 2 पोझिशन 4 पोझिशन अमाईन जोडलेलं आहे. त्यानंतर तुम्ही 6 पोझिशनला इथाईल जोडला, 5 पोझिशनला फिनाईल जोडायचं सांगितले. 5 फिनाईल 6 इथाईल 2,4 पायरिमिडीन डायमाईन. म्हणजे 5 पोझिशनला काय जोडलं C6H5 किंवा हे फिनाईल. या ठिकाणी रिंग काढलेली आहे मी डायरेक्ट C6H5 न लिहिता, कारण या ठिकाणी फक्त फिनाईल नाही आहे ॲक्च्युली केमिकल नेममध्ये क्लोरोफिनाईल आहे. आणि मग हे फिनाईल याची पण आपण नंबरिंग देऊया. या ठिकाणी नंबरिंग जे आहे 1 2 3 4 5 6 म्हणजे 4 कुठं आला आहे या ठिकाणी आला आहे. याचं काय दिलेलं आहे 4 क्लोरोफिनाईल. म्हणजे हे फक्त फिनाईल नसून आपल्याला क्लोरोफिनाईल पाहिजेत आणि तो क्लोरो कुठं आहे हे एक्सप्लेन केलं 4 पोझिशनला. मग हा या ठिकाणी नंतर हे स्ट्रक्चर असे तर पद्धतीने तयार झालं आहे. या ठिकाणी 4 क्लोरोफिनाईल हे जर 4 क्लोरोफिनाईल हे झालं. हे 4 क्लोरोफिनाईल कुठं अटॅच झालेलं आहे 5 पोझिशनला. कोणाच्या पायरिमिडीनच्या किंवा पायरिमिडीनच्या 5 नंबर पोझिशनला अटॅच झाले क्लोरोफिनाईल. पण नुसतं क्लोरोफिनाईल आहे का, क्लोरोफिनाईल वेगवेगळं असू शकतं 1 2 3. तर 4 क्लोरोफिनाईल आहे, कारण Cl हा 4 पोझिशनला, 4 क्लोरोफिनाईल 4 क्लोरोफिनाईल 6 इथाईल 2,4 पायरिमिडीन डायमाईन. तर अशा पद्धतीने हे तुमचं दुसरं स्ट्रक्चर जे आहे तयार झालं. तर हे स्ट्रक्चर जे आहे ते आहे तुमच्या पायरेमिथॅमाईनचं. पायरेमिथॅमाईन हे पायरेमिथॅमाईन जे आहे ते अँटीपॅरासायटिक आहे आणि अँटी मलेरियल ॲक्शन आहे याचं. पायरेमिथॅमाईनचं पण स्ट्रक्चर बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले, त्यामुळं तुम्हाला हा जो प्रश्न विचारलेला आहे ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग पायरिमिडीन रिंग, त्यात मी तुम्हाला फेनोबार्बिटॉन काढायला सांगितलं होतं. फेनोबार्बिटॉन बरोबर तुम्ही ते जर नाही आठवलं तर पायरेमिथॅमाईनसुद्धा काढू शकता. पण बऱ्याच वेळा 2 स्ट्रक्चर पाहिजे. ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ट्रू ड्रग कंटेनिंग पायरिमिडीन रिंग 2 विचारतात, त्यावेळी तुम्हाला फेनोबार्बिटॉन आणि पायरेमिथॅमाईन हे दुसरं स्ट्रक्चर पण काढता येईल. पण एवढंच नाही, आपल्याला आणखीन स्ट्रक्चर सिलेबसमध्ये जे आहेत त्यामध्ये पुढचं स्ट्रक्चर जे आहे ते म्हणजे तुमचा सल्फाडायाझिन. सल्फोनामाइड चॅप्टर तुम्ही पाहिला असेल. सल्फोनामाइड चॅप्टरमध्ये वेगवेगळे ड्रग्स आहेत. सल्फोनामाइड जे आहे अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे, त्यामध्ये सल्फाॲसेटामाइड, सल्फाक्वानिडिन आणि सल्फाडायाझिन असे सल्फोनामाइडचे स्ट्रक्चर आहेत. ते स्ट्रक्चर जे आहेत बेसिक जे आहे सल्फ्यानिलामाइड बेस आहे त्याचा. सल्फ्यानिलामाइडमध्ये या ठिकाणी हे बेसिक स्ट्रक्चर अशा पद्धतीने या ठिकाणी सल्फ्यानिलामाइडचं स्ट्रक्चर आहे. त्यात N1 N2 हे 2 आहेत. हे सिम्पल स्ट्रक्चर आहे. सल्फ्यानिलामाइड जे आहे NH2 या ठिकाणी बेन्झीन या सल्फोन आहे आणि NH2 या NH2ला या ठिकाणी तुम्हाला सल्फाॲसेटामाइडमध्ये इथं ॲसिटल ग्रुप अटॅच होतो. तसंच या ठिकाणी तुम्हाला सल्फाडायाझिनमध्ये या ठिकाणी डायाझिन म्हणजे आपला 1,3 डायाझिन म्हणजेच पायरिमिडीन. तर याला पायरिमिडीन अटॅच होतो. आता पायरिमिडीन बघा या ठिकाणी कुठे आहे पायरिमिडीन 6 मेंबर रिंग आहे. नंतर 1 पोझिशनला नायट्रोजन आहे 3 पोझिशनला. म्हणजे
आता या ठिकाणी 1 पोझिशन आणि 3 पोझिशन अशी का काढलेली आहे, कारण या ठिकाणी अटॅचमेंट जी आहे ही या ठिकाणी बघा ना, केमिकल नेममध्ये काय N1 म्हणजे हा 2 पायरिमिडीन, म्हणजे या पायरिमिडीनच्या 2 पोझिशन ही सल्फॅनिलॅमाइडला अटॅच आहे. पायरिमिडीनच्या 2 पोझिशन, पायरिमिडीनच्या 1 पोझिशनला असतील हा 2 आपल्याला टाकायची गरज नाही. हा वायल फॉर 2 आहे. जो पायरिमिडीन आहे हे तुमच्या सल्फॅनिलॅमाइडला अटॅच होतो, पण स्वतःच्या 2 नंबरच्या पोझिशन, म्हणून 2 पायरिमिडीन सल्फॅनिलॅमाइड. एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे पायरिमिडीन या ठिकाणी, पण पायरिमिडीन अटॅच करताना 1 पोझिशनला अटॅच करायची नाही, 2 पोझिशनला, कारण हे 2 पायरिमिडीन आहे. पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण पाहणार आहे फ्लोरोयुरासिल. अँटी कॅन्सर या कॅटेगरीमध्ये किंवा तुमच्या पुस्तकामध्ये अँटीनिओप्लास्टिक या चॅप्टरमध्ये तुम्हाला अँटी मेटाबोलाइट्स ही कॅटेगरी आहे अँटीनिओप्लास्टिकमध्ये, आणि त्यामध्ये पायरिमिडीन ॲनालॉगमध्ये जे ड्रग्स तुम्हाला बघायला मिळेल ते म्हणजे फ्लोरोयुरासिल. आणि फ्लोरोयुरासिल या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा पायरिमिडीन रिंग आहे. परत एकदा मी पायरिमिडीन रिंग काढलेली आहे. 1 पोझिशन आणि 3 पोझिशनला ॲझा म्हणजे नायट्रोजन आहे, आणि 1,3 डायझिन म्हणजेच ही INE म्हणजे 6 मेंबर रिंग आहे. आणि फार सोपं स्ट्रक्चर आहे फ्लोरोयुरासिल. हे परीक्षेला हे सुद्धा स्ट्रक्चर परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतं, आणि या स्ट्रक्चरमध्ये तुमचं पायरिमिडीन जर पार्ट असेल म्हणजे 1,3 डायझिन, तर फ्लोरोयुरासिलसुद्धा तुम्हाला काढणं फार सोपं जाईल. 5 फ्लुरो 2,4 डायऑक्सो पायरिमिडीन म्हणजे तुमचं फ्लोरोयुरासिल. आता मी एकदम परत फोडून काढत नाही, मागच्या ह्याच्यात काढलं होतं की 5 पोझिशन तुमचं काय बेसिक पॅरेंट नेम काय याच्यामध्ये पॅरेंट स्ट्रक्चर जे आहे ते म्हणजे आहे पायरिमिडीन. हां, आता हे पायरिमिडीन तुमचं पॅरेंट आहे या ठिकाणी, आणि या ठिकाणी हे पायरिमिडीन 1 2 3 4 5 6, आणि याच्या 2 आणि 4 पोझिशनला काय डायऑक्सो 2 आणि 4 पोझिशन डायऑक्सो. ऑक्सा इथं आल्यामुळे 1 आणि 2 मधला बॉन्ड निघून जाणार आहे, आणि 3 आणि 4 मधला पण बॉन्ड निघून जाणार आहे. त्या ठिकाणी तुमच्या 1 पोझिशनला हायड्रोजन आणि 3 पोझिशनला हायड्रोजन, हे मागच्या स्ट्रक्चरमध्ये सांगितले त्यामुळे डिटेल सांगायची गरज नाही. आणि 5 पोझिशनला फ्लोरो, आणि या ठिकाणी 5 पोझिशनला सिंगल बॉन्ड फ्लोरो असल्यामुळे या ठिकाणी 5 आणि 6 मधला बॉन्ड जाणार नाही, हे लक्षात ठेवा, नाही तर सर्व बॉन्ड्स काढून टाकतात, तसं जात नाही. तुम्ही ॲडिशन केल्यानंतर बॉन्ड काढायचा आहे. ॲडिशन काय केलं, 2 पोझिशनला तुमचा ऑक्सो आलेला आहे, 4 पोझिशनला ऑक्सो, मग या ठिकाणी वॅलन्सी कार्बनची 4 होते, मग या ठिकाणी आपल्याला हा बॉन्ड राहणार नाही, म्हणून निघून गेल्यानंतर तुमचा या ठिकाणी हायड्रोजन, या ठिकाणी हायड्रोजन. तसं या ठिकाणी फ्लोरो जोडलेला आहे, या ठिकाणी बॉन्ड जाणार नाही. ही बऱ्याच वेळा विद्यार्थी चुकतात, सगळेच बॉन्ड काढून टाकतात. बॉन्ड कुठला काढायचा कुठला नाही ते बॅलन्सीवर आहे. 5 फ्लोरो 2,4 डायऑक्सो पायरिमिडीन म्हणजे फ्लोरोयुरासिल, हे सुद्धा परीक्षेला फार वेळा विचारलेले आहे. हे सर्व स्ट्रक्चर जे आहेत हे परीक्षेला, जसं मी सुरुवातीला घेतलेलं आहे, सुरुवातीला बार्बिच्युरिक ॲसिड घेतलं, बार्बिच्युरिक ॲसिडसुद्धा परीक्षेला बऱ्याच वेळा विचारतात. फेनोबार्बिटॉन घेतलं आहे, हे सुद्धा फक्त मिथाईल फेनोबार्बिटॉन हे कमी वेळा विचारलेले. त्यानंतर आपण पायरेमिथॅमाइन घेतलेलं आहे. पायरेमिथॅमाइन जे आहे अँटीमलेरियल अँटीपॅरासाईट ड्रग, हे सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेला विचारले. नंतर सल्फाडायझिन, सल्फोनामाइडमधलं स्ट्रक्चर एक तरी परीक्षेला असतं, त्यातलं सल्फाडायझिन हे सुद्धा फार महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. आणि फ्लोरोयुरासिल अँटीनिओप्लास्टिकमधलं हे स्ट्रक्चर जे आहे हे सुद्धा, आणि फार सोपं स्ट्रक्चर आहे. तुम्ही प्रत्येक स्ट्रक्चर पाठ करत बसण्यापेक्षा तुमची बेसिक जर लक्षात असेल, ही पायरिमिडीन रिंग तुमच्या जर लक्षात राहिली, पायरिमिडीनपासून होणारे स्ट्रक्चर जर तुम्ही लक्षात ठेवले, तर तुमचे जवळजवळ हे 7 स्ट्रक्चर, म्हणजे आता मी 6 शिकवले आणि 7वं स्ट्रक्चर ऑलरेडी मी शिकवलेले मागच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे ते म्हणजे कॅफिन. कॅफिन हे पायरिमिडीन कंटेनिंग रिंग कसे आहे एक व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे मी, कॅफिन स्ट्रक्चर कसं बनवलेलं आहे, की कॅफिन जे आहे पायरिमिडीन आणि इमिडॅझोल, हे इमिडॅझोल रिंग आहे, ही पायरिमिडीन रिंग आहे, याच्यापासून तयार झालेलं आहे. त्या ठिकाणी हे इमिडॅझोलो पायरिमिडीन, नंतर प्युरिन, नंतर झॅन्थिन आणि 1,3,7 ट्रायमिथाईल झॅन्थिन हे व्हिडिओमध्ये दिलेले आहे. पण हे सुद्धा पायरिमिडीन रिंग कंटेनिंग ड्रग आहे कॅफिन, कारण या ठिकाणी पायरिमिडीन आहे. पायरिमिडीन आणि इमिडॅझोल कंटेनिंग ड्रग कोणी विचारलं तर कॅफिन लिहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने मी 7 स्ट्रक्चर घेतलेले ज्याच्यामध्ये पायरिमिडीन रिंग आहे. तुम्हाला प्रश्न परीक्षेला असतो, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग पायरिमिडीन रिंग, किंवा ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ 2 ड्रग
कंटेनिंग पायरिमिडीन रिंग म्हणजे तुम्हाला 1 किंवा 2 ड्रग काढता आले पाहिजेत. तर त्यामध्ये कोणकोणते काढू शकता तुम्ही? कॅफिन तुमचं परीक्षेला फार इम्पॉर्टंट आहे. कॅफिन काढू शकता तुम्ही, फ्लोरोयुरासिल काढू शकता तुम्ही, सल्फाडायझिन काढू शकता तुम्ही, पायरिमिथॅमाइन काढू शकता तुम्ही, फेनोबार्बिटॉन काढू शकता. हे कोणतेही स्ट्रक्चर हे तुम्हाला ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ ड्रग कंटेनिंग पायरिमिडीन रिंग या प्रश्नानंतर काढू शकता. थँक्यू. आमच्या पॉईंट सिस्टम GSPS या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलेलं आहे आणि लाईकही केले. त्यांचे मी आभार मानतो. ज्यांनी सबस्क्राईब केलेले नसेल आत्तापर्यंत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा.